नमस्कार मित्रांनो, आज आपल्या ब्लॉगचा आहे तिसरा दिवस. पटापट आवरल्यानंतर वेळ झाली होती दुकानावरती जायची आणि डबा पण रेडी होता. डबा घेतल्यानंतर आठवले की आज इस्त्रीचे कपडे टाकायचे आहेत, त्यामुळे इस्त्रीचे सुद्धा कपडे घेतले. इस्त्रीचे कपडे घेतल्यानंतर आपल्या एरियातला फेमस इस्त्रीवाला दादा आहे, त्याला इस्त्रीचे कपडे दिले आणि सांगितले मस्तपैकी इस्त्री करून दे. थोड्याच वेळामध्ये मी माझ्या दुकानावरती पोचलो. दुकानावरती पोचल्यानंतर डबा घेतल्यानंतर मस्तपैकी आपल्या अमर शेठला डबा दिला. डबा दिल्यानंतर मस्तपैकी आपलं दुकानाची साफसफाई चालू केली. दुकानाची साफसफाई रोज आपण करतो. दुकानाची साफसफाई एकदम हिऱ्याप्रमाणे झाल्यानंतर वेळ झाली होती आता बिल पाहायची. बिल वगैरे पाहिल्यानंतर आम्हाला फोन केला आणि आम्हाला सांगितलं की आजचे ऑर्डर असे ऑर्डर दिल्यानंतर कालचे बॉक्स पेंडिंग होते, ते बॉक्स व्यवस्थित सगळे करून घेतले. थोड्या वेळाने माझा भाऊ आल्यानंतर तिथं आमची गंभीररित्या व्यवसायावरती चर्चा झाली आणि हसेमजाकसुद्धा झाला. हसेमजाक झाल्यानंतर थोड्याच वेळाने एक आईस्क्रीमचं बिल आलं होतं. आईस्क्रीमचं बिल व्यवस्थित पाहिलं आणि माल वगैरे लावून घेतला होता. माल वगैरे लावून झाल्यानंतर थोड्या वेळाने नमाजची वेळ झाली होती. नमाजची वेळ झाल्यामुळे नमाजला गेलो. नमाजवरनं परत आलो. परत आल्यानंतर आपल्या शेजारचा जनक भैया आणि गोडसे दादा यांनी मला हाय हॅलो केलं. थोड्या वेळाने अमरसुद्धा आला. अमर म्हणला, दादा आपल्याला केक घेऊन डिलिव्हरी करायची आहे. त्यामुळे मी पटापट आवरलं आणि आम्ही दोघं आपल्या मस्तपैकी आपल्या गाडीवरती ऑर्डर द्यायला निघालो. ऑर्डर देत असताना आम्हाला भेटला ऋषिकेश जो आपल्या कॉलनीत राहतो. थोड्या वेळाने आम्ही आपल्या दुसऱ्या दुकानावरती पोचलो. माल वगैरे व्यवस्थित दिला आणि नंतर कळलं की गाडीत पेट्रोल होतं, त्यामुळे गाडीत आम्ही पेट्रोल भरायला आलो. पेट्रोल पंपावरती मस्तपैकी आपल्याला एक मोठा प्राणी दिसला, जो की होता एक उंट. आणि थोड्या वेळाने आपल्याला एक स्पेशल केकची सुद्धा ऑर्डर आली होती. त्यामुळे आपलं प्रिंटर खराब झाल्यामुळे आपण प्रिंट आणायला गेलो होतो भैयाकडे. आणि अशा तऱ्हेने आज आपला हा ब्लॉग समाप्त आहे आणि मी आपल्या घरी आलो. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद मित्रांनो. सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा.